नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची एक अपडेट समोर आलेली आहे. तुम्ही जर या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा तर मग कशी अपडेट आहे. तर मुंबई महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अनेक महिलांसाठी लाडकी ठरलेली आहे. महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. आता महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा व्हायला सुरुवातही झालेली आहे. अशातच तब्बल 50,000 महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या पार्श्वभूमीवर रिजेक्ट झालेल्या अर्जांना पुढील पैसे का नाही असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर पाहू त्यापुढे काय आहे. अर्ज बाद पुढे काय. अर्ज बाद पुढे काय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 1,60,00,000 भगिनींना लाभ मिळालेला आहे. म्हणजे आतापर्यंत 1,60,00,000 भगिनींना हे लाभ मिळालेला आहे. तब्बल 4,787 कोटी रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती आलेली आहे. 2,40,00,000 महिलांचे अर्ज हे प्राप्त झाले होते. त्यातील जवळपास 50,000 महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु अर्ज बाद झालेल्या महिलांना चिंता करण्याची आता गरज राहिलेली नाही. कारण सप्टेंबर महिन्यात त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदा सप्टेंबर महिन्यामध्ये एकदा पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले त्यांना जुलै, ऑगस्ट आणि अशा महिन्याचे मिळून 3,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे. मात्र ज्या महिलांनी 1 सप्टेंबर नंतर अर्ज केले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकूण 3,000 रुपयाचा लाभ दिला जात आहे. कुणाला मिळणार आहे लाभ, हे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. कुणाला मिळणार आहे लाभ. ज्या महिन्यात महिला अर्ज नोंदणी करेल त्या महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे ते लिंक करण्याचे काम आता सुरू झालेले आहे. त्यानंतर उर्वरित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अर्ज करता येणार आहेत. त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण या महिलांनी 1 सप्टेंबर आधी अर्ज केले नाही त्यांना महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचा प्रत्येकी 1,500 रुपयाचा निधी म्हणजे 3,000 रुपये मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही सप्टेंबरमध्येच्या नंतर जर फॉर्म भरला असेल तर त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. फक्त एका महिन्याचे पैसे हे तुम्हाला मिळतील. पुढे पाहू तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्या प्रकारची रक्कम ही कापू नये असे राज्य सरकारने बजावून देखील बँकांना पैसे कापण्याचे समोर आले आहे. म्हणजे काही बँकेने कर्ज असल्यामुळे ते बँक पैसे कापून घेत होते ते समोर आता आलेले आहे. तर त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतलेली आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेल्या तसेच सरकारी योजनेचे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, हे महत्त्वाचा निर्णय आहे. जे तुम्ही निराधार आहात, तुम्हाला विधवा आहात, तुम्हाला म्हणजे कोणत्याही प्रकारचे पैसे भेटत असेल तर त्यांनीसुद्धा या लाडक्या बहिणीचा फायदा घेतलेला आहे. आणि त्यांचे पैसे हे त्यांचा निर्णय हे त्याने पैसे वसूल करण्याचा घेतलेला आहे. बघा, काळजीत राहा, गैरवापर करू नका. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाने प्रधान सचिव अनिल कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याची बैठक घेतलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपयाचा लाभाच्या खात्यात जमा झालेले आहेत. मात्र ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यातून न काढता येणे हे कर्जाच्या थकीत हप्त्यामध्येही जमा झालेल्या वळती करून घेते. म्हणजे हे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे हे तुमचे कर्ज असल्यामुळे ते तुमचे कपात करून घेतल्याचे समोर आलेले आहे. हप्त्यामध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्याचे अनेक ठिकाणी असल्याचे महिलांच्या तक्रारी वाढत असे आहेत. पुढे बघू तर
लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशा सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी बँकेंना केलेली होती. तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशी तक्रारही आल्या असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर आता या संदर्भात थेट RBIलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, हे सर्वात मोठा बदल आहे. बँक जर कोणतेही पैसे कापित असेल तर थेट RBIने आता पत्र पाठवलेले आहे प्रत्येक बँकेना की ज्यांचे पैसे तुम्ही कापू नका. ज्यांचे पैसे कापले गेले आहे त्यांना बँकेने पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे. बघा, ही महत्त्वाची अपडेट आहे की ज्या बँकेने पैसे कापले आहे त्यांना ही विनंती केली आहे की तुम्ही पैसे त्यांचे परत देऊन टाका. पुढे बघू आता तिसरा हप्ता कधी येणार आहे. बघा मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट आहे. 14 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान जमा होणार आहे. बघा, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 2 नंबर आहे, या 2 हप्त्यात 4,500 रुपये जमा केले जातील. आणि 14 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे एक विशेष लाभार्थी वितरण सोहळा आयोजित केला जाणार आहे. यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाईल. बघा, हे आता पुढे काय अपडेट आहे. माझी लाडकी बहीण योजना 2024, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. बघा, ही तुम्हाला मी आधी सांगितले आहे की अर्ज भरण्याची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यावधी अर्ज आल्याने सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यात सरकारने संकेतस्थळ कार्यान्वित केले होते तर निकषही शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे अनेक महिलांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केले. परंतु आता नारी शक्ती ॲप आणि संकेतस्थळ तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांनी कुठे अर्ज करावा असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर महिलांना आता प्रश्न पडतो की आता आपण अर्ज कुठे करावा. चला तर पुढे पाहूत आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांचा अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून अनेक जण सन्मान निधीच्या प्रतीक्षेत आहेत. तर सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यात येत आहेत. परंतु आता फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू शकणार आहेत. बघा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू घेणार आहेत. नारी शक्ती ॲप आणि संकेतस्थळ बंद असल्याने जवळच्या अंगणवाडी सेविकाकडून अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत. हे अधिकार आता फक्त अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेले आहेत. बघा, हे अंगणवाडी सेविकांनाच ही अधिकार आता देण्यात आलेले आहेत. पुढे पाहू तर राज्य सरकारच्या महिला व बाल विकासाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या लाभार्थ्यांच्या सप्टेंबर 2024मध्येही योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे सप्टेंबर महिना हे पूर्ण तुम्हाला लाभार्थ्यासाठी म्हणजे कोणी जे फॉर्म भरायचे असल्यास ते 1 महिना म्हणजे तुम्हाला मुभा देण्यात आलेली आहे. आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, सामूहिक संघटक, CRP, न्यूलम, MSRLM, माहीम मदत कक्ष प्रमुख, CMM, सिटी माइन मॅनेजर अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवेशिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्वीकारण्याचा प्राधिकृत करण्यात आले होते. मात्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले आहे. अधिकार रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. बघा, ही अत्यंत महत्त्वाची आहे की आता अंगणवाडी सेविका हे तुमचा फॉर्म भरून घेणार आहेत. तर बघा, इथं काय आहे, अंगणवाडी सेविका महिलाकडून अर्ज भरून घेणार असण्याची अर्जाची छाननी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकाच त्यांच्या नोंदणी ऑनलाईन करणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या कार्यालयाकडून मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही
अजूनही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडीत जाऊन सेविकाशी संपर्क साधावा। ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। यामध्ये आपण अर्ज कुठे भरावा, अर्ज पैसे तुम्हाला किती तारखेला येणार ते या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।